बोल पिंकी. मम्मी काय करत आहे? झाला स्वयंपाक? हो झाला, स्वयंपाक झाला. आता जेवण करू. लवकरच मम्मी? पप्पाजी कुठे आहेत मम्मी? तुझे पप्पाजी ना लग्नाला गेले आहेत. असं म्हणून लवकर जेवण करून राहिले का? नाही नाही पिंकी, तशी गोष्ट नाही आहे. पप्पाजी नाही आहेत म्हणून लवकर जेवण करत आहो असं नाही आहे. हे शांता मावशी आली होती तुझी, उद्या ना त्यांच्या इथं बारशाचा कार्यक्रम आहे. ते लाडू आहे ना राधाताईची मुलगी, तिचं नाव ठेवत आहेत उद्या. हो का मम्मी? का नाव ठेवणार आहेत? माहित नाही बाबा का नाव ठेवतात, तर तसे काही सांगितलं नाही. तर आता जेवण करून मला त्यांच्या इथं जायचं आहे. ताईच्या इथं गुलाबजामुन बनवायचे आहे त्याच्यामुळे. असा मम्मी गुड्डीचा रिझल्ट आहे ना उद्या? नाही तर उद्या नाही आहे. मग अशीच तर गुड्डी म्हणत होती 15 तारखेला काहीतरी आहे म्हणून. उद्या ते काय म्हणतात बाबा, इंग्लिश मीडियम वाल्यांचं आहे म्हणे. नाही नाही मम्मी, स्टेट बोर्ड वाल्यांचाच आहे उद्या रिझल्ट. का झालं मम्मी? का म्हणत आहे ताई? घे बोल, ताईसोबत बोल. रिझल्ट आहे म्हणते तुझ्या उद्या. नाही ना ताई, सीबीएसई वाल्यांचा आहे ना उद्या रिझल्ट. 12वी आणि 10वी सीबीएसई वाल्यांचा रिझल्ट आहे उद्या 13 तारखेला. अरे नाही, आता बघ बरं मोबाईल मध्ये. पण ताई सीबीएसई वाल्यांच्या आधी रिझल्ट येते ना, स्टेट बोर्ड वाल्यांच्या नंतर येते. अरे बाबा, आताच मोबाईल मध्ये बघितले मी, म्हणूनच तर फोन लावली. सीबीएसई वाल्यांचा माहित नाही 10वीचा, पण 12वीचा सीबीएसई वाल्यांचा आणि 10वीचा स्टेट बोर्ड वाल्यांचा 13 तारखेला लागणार आहे रिझल्ट. हो का? बघते बरं मी. झालं का पिंकी, जेवण झालं? नाही मम्मी, व्हायचं आहे. मम्मी दे ना मोबाईल, दे ना. थांब ना बाबा, आता ताईसोबत बोलू तर दे. अजून पिंकी का म्हणते बेटा? काही नाही मम्मी, आता प्रॅक्टिकल सुरू आहेत. हो का? फायनल एक्झाम कधी आहे मग? आता ह्या महिन्याच्या एंडिंगला होईल मम्मी फायनल एक्झाम सुरू. चांगला अभ्यास वगैरे करत जा. हो मम्मी. बरं ठीक आहे मम्मी, ठेवते आता. हो ठीक आहे बेटा, ठीक आहे. हे गुड्डी पाहतो म्हणत आहे मोबाईल मध्ये. मम्मी दे ना मम्मी, मोबाईल दे ना मम्मी. हो बाबा, मोठी घाई आली हिला. मग बघशील, चल आता जेवण करून घेऊ, मग मला ताईच्या इथं जायचं आहे. हो ना मम्मी, तू ताट बनव, मी बस 2 मिनिट पाहते ना येते. खूप उशीर केला बाबा यांनी, तर भाजीपाला घ्यायसाठी गेले आहेत. तर फोन लावून बघू का यांना. 5 वाजेपासूनचे गेले आणि आता 7:30-8 वाजून राहिले, तरी पण याच आहे. फोनच करून बघते. हो, किती उशीर केले तुम्ही. आता फोन लावणारच होती बघा मी तुम्हाला. अरे तर आता सामान घ्यायसाठी वेळ लागते नाही तर का. तुझ्या झाला का सांगून सगळ्यांना सांगितली? हो हो, मी सगळ्यांना सांगितले. आता ते गुलाबजामुन बनवायसाठी येणारही आहेत. आता जेवण वगैरे करून. असं का? झाला का स्वयंपाक झाला असेल तर जेवण देऊन दे. मग मी येतो नारायणकडून. नारायणला सांगतो ना उद्या डेकोरेशन वगैरे लावायला. हो, जाऊन सांगून द्या. हो, आताबाईचा फोन आला होता, राधाताईच्या सासूचा नाही का. हो, का म्हणत होत्या? त्यांचे पंडित असतील, त्यांना विचारलं म्हणत होते की नामकरण उद्या आम्ही करत आहोत माहेरी त्यांच्या, तर उद्याची तिथी वगैरे चांगली आहे का म्हणून विचारलं म्हणत होते. का म्हणाले तर मग? तिथी वगैरे चांगली आहे म्हणत होते, पण आपण 1 वाजेचा कार्यक्रम ठेवलो होतो ना, तर ते पंडित म्हणाले की 3 ते 4च्या दरम्यान नामकरण करायचं म्हणून. ठीक आहे ना, मग 3 ते 4च्या दरम्यान करायचं तर. हो, तर म्हणून फोन केला होता त्यांनी. आणि ते 10 लोक येतो म्हणत होते. ठीक आहे ना, 10 येत का 15 येत? हो, चांगला आहे. आता 3 वाजेपासूनच्या राहील तर तेवढे घाई होणार नाही का. हो ना. तो भाजीपाला कुठे ठेवलाय तर तुम्ही? समोरच्या छपरीमध्ये आहे, त्याला पाय साफगीत करून टाकते. पालक भाजी वगैरे. शांता, पनीर उद्या 9 वाजेपर्यंत आणून देणार आहे. ठीक आहे ना, उद्या 9 वाजेपर्यंत आणून देणार आहे. पण ते पालक भाजी साफ करून घेशील? हो. नाही तर राहू दे, तू जेवायचं राहू दे शांता. आम्ही आधी येऊन जातो. नारायणला सांगू फालतू झोपतील वगैरे तर मग उपाधी येईल. हो, तसे करा ना, जाऊन येऊन जा आधी. हो, तू पाहते भाजीच्या काढ बरं. तो तिथं सांबार वगैरे आहे. हो, काढते. मी जातो मग नारायणच्या घरी. हो, जा तुम्ही जा. नमस्कार मंडळींनो, जेवढे पण सबस्क्रायबर्स आहेत तुम्हा सर्वांना एक सांगायचं आहे की उद्या राधाताईच्या मुलीचं नामकरण आहे. तर तुम्हाला मी निमंत्रण दिली, पण एक अजून तुम्हाला काम देत आहे. एक छान नाव तुम्ही शोधून काढा आणि कमेंट्स मध्ये सांगा मग का नाव ठेवायचं म्हणून. तुमच्या मताने ठेवू. ज्या नावावर जास्त मत येतील तो नाव आपण ठेवू. बरं, एवढंच सांगायचं होतं. आता बघा पुढली व्हिडिओ तुम्ही. मोहन लावला होता का गाडीवाल्याला? फोन लावला होता, किती वाजेपर्यंत येतो म्हणे? हो, लावलं होतं आई. झाला बोलून माझ्या त्याच्यासोबत. तो 9 वाजेपर्यंत येतो म्हणे. तुम्ही सगळी तयारी करून राहा 9 वाजेपर्यंत. हो, होते ना तयारी 9 वाजेपर्यंत. आता 7च वाजले. आता रेखाला पटकन भात भाजी बनव म्हटली. जेवण करूनच जावं लागेल ना. कशाला आई, जेवण करून नाश्ता करूनच तर गेलो असतो. आता का तिथं आपल्यासाठी स्वयंपाक करून ठेवतील का बेटा? आता गाडीवाला 9 वाजे म्हणते. 9 वाजे येईलच का? तो 9:30 वाजवते.
नाही 9:30 वाजवेल तरी तो 9 वाजे आला तरी गाडीमध्ये बसपर्यंत 9:30 वाजतीलच आपल्याला. मग जायसाठी 1-1.5 तास लागतेच. गेला की मग चाय पाणी होईल, नाश्ता नुसता होईल आणि कार्यक्रमच सुरू होईल. मग कुठं जेवण मिळणार आहे का तिथं? म्हणून आपण इथूनच जेवण करून जाऊ, तो परवडेल. आता तेही शांता एकटी का करेल बिचारी. तर मग लवकर पहा बापा स्वयंपाकाचं. हो झालाच आहे. आता काटपीट करून दिली मी, बनवून राहिली रेखा स्वयंपाक. बस अर्ध्या तासामध्ये शिजते. पटकन जेवण बिवण करून तयारी करून टाकू, झाला. आणि कोणाकोणाला सांगितली आई? आता हे तुझी भंडारेवाली काकू आणि बारक्याची आई, ह्या दोघींना सांगितली बा. आणि विमला काकूच्या घरी नाही सांगितली काय? सांगितली ना, ते 2 घरं सांगितली. आता 1 जण येतील तर 4 जण त्यांच्या घरचे होतात आणि आपण घरचे 5 लोक झाले तरी 9 जण. किती लोकांची गाडी आहे ते? 10 जण जमतात आई, 10 जण. हो तर ड्रायव्हरला पकडून 10 जण असतील ना? हो आई हो. तसे सांगायला गेले ना तर पुष्कळ घरं आहेत. मग का म्हणतात साधन आहे का जायची? राहू दे मग आपल्याच घरी वाढदिवस वगैरे करू, बोलवून टाकू मग सगळ्यांना. पण आई मग हसतात ना, आम्हाला बारशेला नाही बोलवलं, आम्हाला बारशेला नाही बोलवलं म्हणून. अरे बाबा हसू दे ना, हसतात तर 2 दिवस बोलतील. आता एखादा जणही गाडीमध्ये जास्तीच्या नेला ना तर मग ते राहतात पोलीस लोक, चौकामध्ये पोलीस लोक राहतात. आता लग्न सीझन सुरू झाले ना तर त्यांच्या बापा खूप राहते. माहीत आहे मोहन, त्या दिवशी मी लग्नाला गेली होती ना, तर तिथं त्या गाडीमध्ये किती 11 जण होता आम्ही. तरी त्या पोलीसवाल्यानं पकडलं, 1 जण जास्तच आहे म्हणे ना, 800 रुपये फाईन मागितला. हो आई हो, बरोबर म्हणते तू. आता त्यांना माहीतच आहे ना की लग्न सीझन सुरू आहे, आणि नाही म्हटलं तरी 10 लोकांची गाडी राहिली तर 11-12 बसतातच. ते पाहतच राहतात तेवढं. हो तर म्हणूनच म्हणतो कशाला फालतू. ते 10 जण जमतात तर 10 जण जायचा. राहू दे आई. आता तसे बोलवायला गेला ना तर अजून 2 गाड्या लागतील. मग आई फोन करून सांगितली होती का पंडितजीनं 3 वाजेच्या नंतर नामकरण सांगितलं म्हणून, 3 ते 4च्या दरम्यान? हो रात्रीच शांतासोबत बोलली ना, बोलली. आणि राधालाही सांगितली. आई मग त्या काकूंना वगैरे सांगितली का 9 वाजे गाडी येणार आहे म्हणून, 9 वाजे आपल्याला निघायचं आहे म्हणून सांगितले का? सांगितली मी त्यांना, सांगितली. म्हटलं 9 वाजे तयारी करून राहा तुम्ही. तयारी झाली की घरी या म्हटली. तशी मी जाईन ना, अजून जेवण बिवण झालं आपला, तयारी बियारी झाली की जाईन, आवाज देईन ना. आई आई आई, या परीला बघा बरं. हो येते येते. हॅलो ताई का? हा बोल ना गुड्डी. ताई ते आय कार्डचे फोटो पाठवले मी मोबाईल वरती. अरे पण गुड्डी मी कॉलेजला चालले ना, मी रिझल्ट पाहू शकणार नाही. रिझल्ट 1 वाजेच लागणार आहे ना, आणि माझे कॉलेज 2 वाजेपर्यंत आहे. मग कोण पाहून देईल तर ताई, मला येत नाही ते बघता. का गुड्डी सोपीच आहे. त्या लिंक वर क्लिक करशील आणि तिथे रोल नंबर वगैरे टाकावा लागते. बघशील ना ताई 1 वाजे. अरे बाबा नाही जमणार नाही 1 वाजे म्हटली ना, 2 वाजेपर्यंत माझी क्लास राहील म्हणून. ठीक आहे गुड्डी, मी जाते क्लासला, उशीर होत आहे मला. ठीक आहे ताई. गुड्डी काय झालं? मम्मी ताई कॉलेजला जातो म्हणते, मग माझा रिझल्ट कोण पाहून देईल? तुला बघता नाही येत का? नाही ना मम्मी, तो मोठा मोबाईल पाहिजे. पप्पाजी पण याचेच आहेत, पप्पाजीकडे आहे तर. एक काम कर ना गुड्डी, विशाल भाऊ जेवढा आहे ना लॅपटॉप आहे, विशाल पाहून देईल ना तुझा रिझल्ट. हो मम्मी, विशाल दादा बघून देईल. चल येते का? आता चालले मी त्यांच्या घरी. हो मम्मी चल येते. आई आई काहून कोणता? आई मी शांताताईच्या इथं चालली, गुड्डी पण येत आहे माझ्यासोबत. हो का, गुड्डी येऊन राहिली का? तिच्या का तर निकाल आहे म्हणत होते ना आज. हो तिथेच विशाल बघून देईल. गुड्डीचे बाबा आले की जेवण वगैरे करतात का आता? तू जा जेवण तर देईन ना मी जेवण. ठीक आहे आई, मी जाते. हो जा. तुम्ही जेवण नाही केले, जेवण करून घ्याल. हो जेवीन ना, वेळ व्हायची आहे माझी जेवायची. कुंता मग राधाच्या पोरीला का देणार आहे? काही हातातले कडे बिळे काऊन नाही घेऊन टाकले? आता केव्हा घेतली असते आई, हेही घरी नाही आहेत. फोन करून सांगून दे ना हातातले चांदीचे कडे आणायसाठी. त्याच्यापेक्षा 500 रुपये देऊन देईन ना लिफाफ्यामध्ये आई. खर्च होऊन जातात, ते कडे बिळे राहत आहेत, नामना राहून जाते. तशी करू का मग? फोन करून सांगून देऊ का? हो सांगून दे ना. ठीक आहे आई, मग सांगून देते. गुड्डी लाव बरं पप्पांना फोन. हो मम्मी लावते. लागला का गुड्डी? लागला रिझल्ट? नाही आई, वेळ आहे ना, 2 मिनिट वेळ आहे 1 वाजायला. आता दादा बघून राहिला. गुड्डी बरोबर आहे ना रोल नंबर वगैरे? हो दादा बरोबर आहे. गुड्डी बेटा लागला का रिझल्ट? लागेल पप्पाजी, आता 2 मिनिट वेळ आहे. तुम्ही किती वाजे आले? झाला अर्धा तास झाला आलो. तर मी जेवण वगैरे केलो, आई सांगायला बसली, म्हणते आज गुड्डीचा रिझल्ट आहे म्हणते, तर मग म्हणून मी आलो इकडे. आणि सामान सांगितले होते ते आणले तू? हो आणलो, पण आता इकडे नाही आणलो, मी घरीच राहिलो. ठीक आहे ना, आता जाईन नाही का घरी मग तयारी वगैरे करायसाठी. लागला का रिझल्ट? विशाल लागला का? 1 वाजला तरी. 1 वाजला का दादा? लागला. बसा ना भाऊ, खुर्चीवर बसा.
बसतो ताई बसतो. दादा किती वेळ आहे? आता होत आहे बाबा, ओपन होत आहे साईड. लोड येते ना एका वेळे, सगळे साईडवर येतात तर लोड येते साईडवरती. कधी कधी तर क्रॅश होऊन जाते. बस बस होत आहे, ओपन होत आहे. अरे रमेश कधी आला तू? शांताराम भाऊ आता चालू ना, आता चालू. आई सांगायला बसली की रिझल्ट आहे गुड्डीच्या, तर पाहायसाठी गेले आहेत म्हणून. तर इकडे चालू मग सरळ मी. हा चांगला केला. लागला का रिझल्ट? हो लागला ना, पाहून राहिला आता 20. अरे वा गुड्डी, का पर्सेंटेज बनले नाही तुझे? दादा सांग ना किती पर्सेंटेज बनले? हा गुड्डीचे पर्सेंटेज तर बहुत बनले. दादा काही पण सांगत आहे. सांग ना दादा किती पर्सेंटेज बनले? मला खूप भीती वाटून राहिली. गुड्डी पार्टी पाहिजे? हा पार्टी पाहिजे आम्हाला तुझ्याकडून. दादा पर्सेंटेज तर सांग, भीती वाटून राहिली ना. विशाल किती बनले पर्सेंटेज? काका पार्टी पाहिजे. मग सांगतो मी पर्सेंटेज किती बनले तर. हो ना बाबा, देईन ना पार्टी. कशाची पार्टी पाहिजे तुला? आधी सांगतो. 92% बनले गुड्डीचे पर्सेंटेज. अरे वा, शाबास बेटा शाबास. गुड्डी कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू दादा, थँक्यू. हा भाऊ जा आता. जा 1 किलो पेढे घेऊन या. एवढे सारे पाहुणे आहेत, सगळ्यांना पेढे पुरले पाहिजेत. हो आणतो ताई. 1 किलो का 2 किलो पेढे आणतो. एवढी चांगली खुशखबर मिळाली ऐकायला. घेऊन येतो मी. गुड्डी किती पर्सेंटेज बनले? अरे सोनू, गुड्डीचे ना 92% बनले. अरे वा गुड्डी, पुष्कळ पर्सेंटेज बनले ना गुड्डीचे तर. आता पेढे पाहिजेत बापा. हो मीच मेहनत केली आणि मीच पेढे चारू का? आता तुम्ही सगळे जण मला पेढे चारा. हो बरोबर तर म्हणून राहिली गुड्डी. गुड्डीनं मेहनत केला, 92% बनवला, तर तिच्या गोटून करा ना तुम्ही. तिलाच पेढे मागून राहिले तुम्ही सगळेजण. मावशी तिला तर आम्ही पेढे चारू, पण आम्हालाही पाहिजेत ना तुमच्याकडून पेढे. हो काका जात आहेत ना, आणत आहेत पेढे घेऊन येत आहेत. बरं तर मंडळींनो, गुड्डी 10वी मध्ये होती. गुड्डीचा रिझल्ट लागला, तिचे 92% बनले. आता कमेंट्स मध्ये सांगा तुमच्या घरच्या मुलं कोण कोण होते 10वीला, कोणाकोणाचे किती पर्सेंटेज बनले. आणि जेवढे पण मुली होते त्यांना आम्हा सगळ्यांकडून कॉंग्रॅच्युलेशन्स. बरं तर या व्हिडिओमध्ये एवढंच. आज काही जास्त वेळ मिळाली नाही व्हिडिओ बनवायला, कारण की आज रिझल्ट असल्यामुळे फोनवर फोन येत होते. म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ आता समजून गेले असणार तुम्ही. माझी मुलगी म्हणजे मी जे व्हिडिओ बनवते, आता कसे बोलू मी, माझी मुलगी रिअलमध्ये 10वीला होती. तिचा पण आज रिझल्ट लागला, तर त्याच्यामुळे फोनवर फोन येत होते. बरं तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता उद्या बघा मग नामकरणचा व्हिडिओ.